आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। सांगलीत खराब रस्त्याच्या विरोधात नागरिकांनी चिखलात बसून आंदोलन केलंय। सामाजिक कार्यकर्ते अजित दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। वॉर्ड क्रमांक 8 मधील गंगानगर गल्ली नंबर 3 मध्ये ड्रेनेजच्या कामासाठी रस्ता उकरला होता, मात्र रस्ता दुरुस्त न केल्यामुळे या परिसरात रस्त्यावर चिखल झाला। अनेक लोक या चिखलमय रस्त्यात घसरून पडलेत। नागरिकांना या खराब रस्त्याचा त्रास होत आहे। 15 दिवस या बाबतीत नागरिकांनी महापालिका अधिकारी यांच्याकडे पाऊस चालू होण्या अगोदर रस्ता दुरुस्त करा अशी मागणी केली होती, मात्र अधिकारी वर्गाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। अष्टविनायक नगर, गंगानगर, विनायक नगर, श्यामनगर, शारदा नगर, मंगलमूर्ती कॉलनी, टीडी लाडनगर, जिल्हा परिषद कॉलनी, विद्यानगर, आनंदनगर, ज्ञानेश्वर कॉलनी परिसरात नागरिकांना खराब रस्त्याचा त्रास होत आहे। आज संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर चिखलात बसून आंदोलन केले। सामाजिक कार्यकर्ते अजितदादा दुधाळ, मनोज लांडगे, गजानन बिस्ले तसेच वॉर्डातील सर्व नागरिक उपस्थित होते। या वेळेला आंदोलनस्थळी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यालाही नागरिकांनी चिखलात बसवले। वार्ड नंबर 8 मधील गंगानगर परिसरामध्ये आम्ही आज त्या रस्त्यावरती चिखल साठलेला आहे, पाणी साठलेलं आहे, चालत सुद्धा जाता येत नाही अशी परिस्थिती या भागामध्ये आहे। नरकामध्ये देखील ह्याच्यापेक्षा चांगली अवस्था त्या ठिकाणी असेल, पण त्याच्या नरकापेक्षा देखील वाईट अवस्था आज वार्ड नंबर 8 मधल्या नागरिकांची आहे। पावसाळा चालू व्हायच्या अगोदर आम्ही महापालिका प्रशासनाला, ड्रेनेज विभागाला, आयुक्तांना आम्ही विनंती केली होती की पावसाळा चालू होईल आणि ह्या ठिकाणचे रस्ते तुम्ही ड्रेनेजसाठी उकरू नका, पावसाळा झाल्यानंतर काम करा। पण या ठिकाणी ठेकेदाराचं कुठं तर बिल निघालं पाहिजे आणि ठेकेदाराचं कुठं तर पालन पोषण झालं पाहिजे, म्हणून या ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जनतेला वेठीस धरण्याचं महापाप या ठिकाणी केलं। आणि व्हीआयपी एरियामध्ये वेगळी ट्रीटमेंट आणि गोरगरीब जनता राहत्या तिथं जर वेगळी ट्रीटमेंट असेल, काळा पांढरा भेदभाव जर महापालिका प्रशासन करत असेल, तर अशा महापालिका प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो। आम्ही या ठिकाणी चिखलामध्ये आंदोलनाला बसलोय, सर्व नागरिकांच्याच बरोबर आहेत। म्हातारी माणसं आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, युवक वर्ग आहे, बारकी मुलं आहेत, त्यांना देखील या ठिकाणी जाता येत नाही। रोज 2-4 माणसं या ठिकाणी घसरून पडतायत। काल एक माणूस पडला, त्याचा पाय मोडला। आज सकाळी एक जण पडले, त्यांनी बेशुद्ध पडले। ह्या होणाऱ्या इजांना महापालिका आयुक्त जबाबदार धरायचे का, त्याचं उत्तर महापालिका आयुक्तांनी द्यावं। आणि कुपवाडचे सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटलांना मी फोन केला तर आम्हाला वेळ नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा, अशा पद्धतीची उडवा उडवीची मस्तवालपणाची भाषा जर अधिकारी करत असतील, जर अधिकारी जर या जनतेचे मालक बनू पाहत असतील, तर मला देखील सांगायचं आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं लिहिलेल्या लोकशाहीच्या भारतामध्ये राहतोय आणि लोकशाहीनं दिलेल्या अधिकारानुसार हे अधिकारी हे गडी आहेत आणि जनता ही मालक आहे हे आम्ही ध्यानात ठेवावं। जर तुम्हाला जनतेचे जर या ठिकाणी कामं करायची नसतील, त्यांना सोयी सुविधा द्यायच्या नसतील, तर इथून पुढे वार्ड नंबर 8 मधल्या नागरिकांकडून घरपट्टी किंवा कर कुठलाही गोळा करू नका। तुम्हाला जर एखाद्या गोरगरिबांना घरपट्टी अडवली तर लगेच तुम्ही त्याची जप्तीची नोटीस काढता, त्याच्या समोर बेंडबाजा वाजवून त्या ठिकाणी महापालिकेचं पथक नोटीस चिटकवायला येतं। मग आता गोरगरीब जनता जर या ठिकाणी वेठीस असेल, असल्या नरक यातना जर सहन करत असेल, तर जनतेनं काय करायला पाहिजे? जर 4 दिवसात वार्ड नंबर 8 मधला गंगानगर असेल, अष्टविनायक नगर असेल, विनायक नगर असेल, शारदा हाऊसिंग सोसायटी असेल, विद्यानगर असेल, ज्ञानेश्वर कॉलनी असेल, झेडपी कॉलनी असेल, विकास कॉलनी असेल, ह्या भागातले जर ड्रेनेज न खुदाई झालेले, गॅस न खुदाई झालेले रस्ते जर व्यवस्थित झाले नाहीत, तर या रस्त्यावरचा चिखल, या रस्त्यावरचं घाण पाणी हे महापालिका आयुक्तांच्या केबिन मध्ये टाकल्याशिवाय ही जनता आता स्वस्त बसणार नाही। आता आम्ही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेंना देखील फोनवर याची कल्पना दिलेली आहे। भाऊने आम्हाला शब्द दिलाय की थोड्या वेळामध्ये इथं अधिकारी येतील, अधिकारी आल्यानंतर
त्या अधिकाऱ्यांना आम्हाला या ठिकाणी हे काम करून द्यायला पाहिजे आणि तो जोपर्यंत देत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्याला देखील इथनं जाऊन देणार नाही हा निर्वाणीचा इशारा आम्ही वार्ड नंबर 8 मधल्या नागरिकाच्या वतीनं देतो.